स्वराज्याचे गुप्तहेर शिवनेत्र बहिर्जी नाईक यांच्या संपूर्ण कार्याचा वेध घेणारा व्हिडिओ फक्त आणि फक्त आपल्या चॅनेलवर. दौलतरावांचे म्हणजेच बहिर्जी नाईक यांचे विजापूरकडे मार्गक्रमण. दौलतरावाने हातात भाला घेतला होता. त्याची नजर स्थिर होती. वस्तीतील त्याच्या घरापासून तो 20-25 पावले पुढे होता. त्याचे तोंड घराच्या विरुद्ध दिशेला होते. लवकर या धनी, दौलतरावाची पत्नी शारदा दरवाजाला टेकूनच म्हणाली. शारदा आणि दौलतरावाचा विवाह बालवयातच झाला होता. शिवबांच्या वयापेक्षा 5-6 वर्ष जास्त वय असेल दौलतरावांचे. पत्नीच्या आवाजाने दौलतरावाची चालती पावले थांबली. त्याने वळून पाहिले. शारदेने लाल रंगाची आणि त्यावर सोनेरी ठिपके असलेली व हिरव्या रंगाचे अधोवस्त्र पेहरले होते. तिच्या पोटाचा भाग फुगीर दिसत होता. ती गर्भवती होती. तिने तिच्या पोटावर हात ठेवला होता. दौलतरावाने पत्नीच्या पोटाकडे पाहिले आणि हळूच पुटपुटला, मला माफ कर शारदा. अशा यावेळी तुला माझी गरज आहे. पण मी माझं हे कर्तव्य टाकून तुला सोडून 2 वर्षासाठी जात आहे. तेही तुला त्याबद्दल काही न सांगता. सांगूही शकत नाही. हे काम गुप्त आहे. कदाचित घरादाराचा मला कायमचा त्याग करावा लागेल. मला माफ कर. शारदा स्मित करत दौलतरावाला पाहतच होती. तिला कल्पना नव्हती की तिचा पती तिला सोडून जात आहे. ती याच भ्रमात होती की दौलतराव नेहमीसारखा शिकारीसाठी जात आहे. दौलतरावाचे अंतःकरण आता जड झाले होते. तो औंढा गिळत होता. चला दौलतराव, शारदाचं प्रेम आपल्या पावलांना कमकुवत करेल. त्याआधी इथून निघायला हवं. स्वराज्यावर आपण जीव ओवाळून टाकला आहे. प्रेम, सुख, परिवार ह्या बंधनांनी आपला लगाम खेचायला नको. दौलतराव स्वतःशीच बोलत होता. त्याने त्याच्या डोळ्यातल्या पाण्याला जिरवले आणि वळून स्मित करून पाहत म्हणाला, जंगलात फार आत जाणार आहे. उशीर झाला तरी काळजी करू नको. दौलतरावाने पुन्हा नजर फिरवली. आता त्याच्या नेत्रांना धारा लागल्या होत्या. नेत्रात शारदाचे चित्र कैद करून तो चालू लागला होता. गालापर्यंत पोहोचलेले अश्रूंचे ओघळ मनगटाने पुसत तो चालला होता. पायवाटेने डोंगर चढून तो वस्तीपासून बराच दूर पोहोचलेला होता. आता त्याने वळून पाहिले. मागे हिरवेगार जंगल असलेली 20-25 घरांची त्याची वस्ती होती. त्याने दीर्घ श्वास घेऊन डोळे घट्ट बंद केले. मग डोळे उघडून निश्चय भावाने वस्तीकडे पाहिले आणि झपकन वळून तो चालू लागला. भीमा नदीचे काठ. रात्री ठरल्याप्रमाणे आज सकाळी दौलतराव वस्ती सोडून निघाला होता. रस्त्यात कान्होजींनी त्याच्यासाठी घोड्याची व्यवस्था केलेली होती. त्या घोड्यावर स्वार होऊन सूर्य मावळण्याच्या घटिकेपर्यंत तो इंदापूरच्या पुढे भीमा नदीच्या काठापर्यंत पोहोचलेला होता. ठरल्याप्रमाणेच दौलतराव नदी पार करून दुसऱ्या तीरावर पोहोचला. नुकताच सूर्य पश्चिमेच्या क्षितिजा पलीकडे गेला होता. तितक्यात चंद्राने आकाशावर आपला ताबा मिळवला होता. त्या रुपेरी प्रकाशात दौलतरावांचा शुभ्र घोडा आणखीनच चकाकत होता. दौलतरावाने घोड्याच्या मानेवर थाप मारली आणि तो घोड्यावरून खाली उतरला. क्षणभर त्याने घोड्याला गोंजारले. घोड्याने पाठीला सौम्य झटका दिला. त्या झटक्याने त्याच्या पाठीवर तरंग निर्माण झाले. दौलतरावाने घोड्याला झाडाखाली बांधले आणि आजूबाजूचे लुसलुशीत गवत उपटून त्याच्या पुढ्यात टाकले. दौलतराव परत नदीपात्राजवळ पोहोचला. खळखळ वाहणाऱ्या पाण्यात चंद्राचे भंग होणारे प्रतिबिंब दिसत होते. दौलतरावाने आकाशात पाहिले. त्या सुंदर नाजूक चंद्राचे रूप पाहून त्याला शारदाची आठवण आली. त्याने डोळे घट्ट बंद केले. तो अत्यंत अस्वस्थ झाला होता. तो त्याच्या पत्नीवर अतिशय प्रेम करत होता आणि ती गर्भवती असताना तिला सोडून जाणे त्याला जास्त पीडा देत होते. ईश्वरा, माझ्या पत्नीची काळजी तुझ्यावर सोडत आहे. तिला सावरून घे. मला माहितीये व्याकुळ होऊन ती आता उंबरठ्यात बसली असेल. तिची नजर मला शोधत असेल. मी दिसावं म्हणून ती तडफडत असेल. काय करू ईश्वरा? मी तिला सांगू शकत नव्हतो. त्याग हा हेर घडण्यासाठीचा पहिला आघात असतो. मला शक्ती दे ईश्वरा की मी हा त्याग सहन करू शकेन. या भूमीवरच्या लाखो जीवांच्या रक्षणासाठी, स्वराज्यासाठी उभे राहणाऱ्या शिवबारायांच्या कार्याला यशस्वी करण्यासाठी मला बळ दे. पुटपुटत दौलतरावाने ओंजळीत पाणी घेतले आणि चेहऱ्यावर आदळले. पण त्याच्या पाठीवर एक हात आला. दौलतरावाने पटकन वळून पाहिले. गुरुदेव, तुम्ही सांगितलेल्या ठिकाणी पोहोचतच होतो. थोडं हातपाय धुवून येत होतो. इथं जवळच आहे ती झोपडी, तरी कदाचित तुला दिसली नसती. कान्होजी म्हणाले, तुम्ही सांगितले होते ना, पारिजातकाच्या झाडाजवळ झोपडी आहे. सुगंध येतोच आहे. सुगंधाचा वेध घेत पोहोचलो असतो. दौलतराव बोलत असताना कान्होजी दौलतरावाच्या चेहऱ्याकडे
पाहत होते. दौलतरावाच्या ही गोष्ट लक्षात आली होती, परंतु त्याआधीच कान्होजींनी दौलतरावाचा कष्टी चेहरा हेरला होता. काय झालं दौलतराव, तू कोणत्या दुविधेत आहेस का? कान्होजींनी दौलतरावाच्या खांद्यावर हात ठेवत विचारले. नाही, कोणतीही दुविधा नाही आणि कधीही नसणार. स्वराज्याच्या कार्यापुढे दुविधा असू शकत नाही. माझा निर्णय ठाम आहे. चेहऱ्यावरील आविर्भाव बदलत दौलतराव म्हणाला. विवाहित आहेस? कान्होजी अजूनही दौलतरावाच्या चेहऱ्याकडेच पाहत होते. हो, पण असे प्रश्न का गुरुदेव? मान फिरवत दौलतराव म्हणाला. परिवाराला सोडून येण्याचं दुःख तुझ्या चेहऱ्यावर उतरलं आहे म्हणून प्रश्न केला. पण आपण विसावा घेणार आहोत. त्या झोपडीमुळं तुझी ही वेदना कमीच आहे असं तुला वाटेल. पण झोपडीमुळं कसं आणि कोणाची झोपडी आहे ती? दौलतरावाने प्रश्नार्थक नजरेने पाहत विचारले. माझ्या एका साथीदाराची. तो या नदीवर नावाड्याचं काम करायचा. नावाडे आणि तुमचा साथीदार? प्रश्नार्थक मुद्रेने दौलतरावाने विचारले. होय, पावसाळ्यात एकदा नदी ओलांडताना त्याच्या नावेत बसलो होतो, तेव्हा त्याच्याशी ओळख झाली होती. मुळात त्याचा स्वभाव मला आवडला होता. अगदी भरभरून बोलायचा. बोलता बोलता कधी मी त्याच्या गप्पामध्ये रमलो आणि कधी तो मला माझा बंधूसखा वाटायला लागला, कळलंच नाही. तो प्रत्येक गोष्ट अगदी मनापासून सांगत होता. नदीच्या सहवासातले त्याचे प्रसंग आठवणी तो मोठ्या उत्साहानं सांगत होता. पण प्रत्येक गोष्ट सांगताना शेवटी तो थांबायचा, काहीतरी आठवून शुद्ध व्हायचा आणि विषय बदलून पुन्हा बोलू लागायचा. त्यामुळे मला जाणवलं की त्याच्या हसऱ्या चेहऱ्यामागं प्रचंड दुःख लपलं आहे. मग? दौलतरावाने थांबून विचारले. सांगतो. ते दोघे आता चालत चालत झोपडीच्या जवळ पोहोचले होते. झोपडीच्या बाहेर पारिजातकाचा सुगंध दरवळत होता. दौलतरावाने पारिजातकाचे पुष्प नाकाजवळ नेले. त्या पुष्पाचा सुगंध नासिकामधून मस्तिष्कात सामावून घेण्याआधीच कान्होजींनी दौलतरावाच्या हातातील पुष्पावर मूठ झाकली. कान्होजींच्या अशा वर्तनाने दौलतराव पूर्णपणे गोंधळला. त्याने भुवया उंचावून विचारले. हे काय गुरुदेव? या पुष्पावर फक्त माझ्या त्या साथीदाराचा अधिकार आहे. कान्होजी व्यथित होऊन बोलत होते. दौलतराव मात्र बुचकळ्यात पडला होता. मला पूर्णपणे जाणून घ्यायचं आहे. दौलतरावाची उत्सुकता वाढली होती. कान्होजींनी वळून नदीच्या पाण्यावर नजर फिरवली. नदी पात्रात पाणी कमीच होते, तरी त्या पाण्याचा दगडावर आदळण्याचा कर्णमधुर आवाज कानावर पडत होता. कान्होजी आणखी पुढे आले. त्या दिवशी मी माझ्या साथीदाराच्या मनातल्या दुःखावरून वाहणाऱ्या बनावटी हास्य लाटांना थांबवलं. त्याच्या खांद्यावर हात ठेवून त्याला विचारलं. 1.5 वर्षापूर्वी तू हसताना बोलताना क्षणभरासाठी कुठल्या तरी विचारात जातोस. भान आले की पुन्हा हसून बोलतोस. काय झालं? काही समस्या आहे का? कान्होजींनी नावाड्याला विचारले. नाव आता तीराला लागली होती. नावाड्याने नावेतून पटकन उडी घेतली आणि खुंट्याला बांधून ठेवलेले चराट नावेच्या पुढच्या टोकाला बांधले. त्याने वळून पुन्हा कान्होजींकडे पाहिले. कान्होजींच्या पेहरावावरून बराबर वर खाली नजर फिरवून तो नावाडी म्हणाला. तुम्हाला तीरावर पोहोचवलं आहे मालक. तुम्ही विजापुरी जात असाल. बरंच अंतर कापायचं आहे तुम्हाला. बघा, तुमच्या रक्षकांनी तुमच्यासाठी घोड्याची सुद्धा व्यवस्था केली आहे. दुसऱ्या तीरावर पोहोचताच कान्होजींसाठी त्यांचे 2 रक्षक घोडे घेऊन उभे होते. मी जाणार, पण आधी तुझं दुःख जाणून घ्यायचंय. तुझी काही अडचण असेल ती मी दूर करू इच्छितो. कान्होजींच्या चेहऱ्यावर व्याकुलता होती. कान्होजींचे वाक्य ऐकून नावाड्याने तत्परतेने मान कान्होजींकडे वळवली. तो त्यांचे शब्द ऐकून काहीसा गोंधळला. तुम्ही विजापूरच्या आदिलशाहीचे सरदार आहात ना? होय आणि नाही सुद्धा. कान्होजी पुढे आले आणि म्हणाले. म्हणजे? नावाड्याने भुवया उंचावून विचारले. आम्ही शहाजीराजांचे वफादार आहोत. आता कान्होजींच्या चेहऱ्यावर क्षणिक अभिमान झळकून गेला होता. शहाजीराजे तर आदिलशाहीचे मातब्बर सरदार. नावाड्याच्या चेहऱ्यावर स्मित होते, परंतु त्यात आनंद अजिबात नव्हता. त्याच्या हसण्यात तिरस्कार झळकत होता. त्याच्या अशा हसण्याने कान्होजींना क्षणभरासाठी स्तब्ध केले होते. त्यांच्या मस्तिष्कात क्षणार्धात अनेक विचार येऊन गेले होते. शहाजीराजांनी तर याचं काही वाईट केलं नाही ना? नाही, राजे एखाद्या नावाड्याचं का वाईट करतील? पण मग राजांचे नाव ऐकून त्याने तिरस्कारात्मक स्मित का केलं? कान्होजी त्यांच्या विचाराच्या तंद्रीतून बाहेर आले. त्यांनी दोन्ही हात त्या नावाड्याच्या खांद्यावर ठेवले आणि विचारले. तुला मी माझा मित्र मानले. माझ्या अंतर्मनाला वाटतंय असं काहीतरी आहे जे तू माझ्यापासून लपवतोयस. मित्र? नावाड्याने कान्होजींच्या चेहऱ्यावरून नजर हटवली आणि चालू लागला. कान्होजी हताश आणि निराश होऊन त्याच्या
पाठमोऱ्या आकृतीकडे पाहत होते. त्यांना त्याच्याबद्दल अत्यंत आपुलकी निर्माण झाली होती आणि म्हणूनच त्याचे दुःख जाणून घेतल्याशिवाय त्यांचा पाय निघत नव्हता. न राहून त्यांनी हाक मारली, हे बघ, तू जर सांगितलं नाहीस तर मी इथून जाणारच नाही. कोणते दुःख तुला त्रास देतंय का? मित्रा, काय हवंय तुला? कान्होजींची विनवणी ऐकून नावाडी जागच्या जागी थांबला. मान वळवून म्हणाला, माझी पत्नी. कान्होजी अचंबित झाले. त्यांनी हे उत्तर अपेक्षित केलेले नव्हते. त्यांनी पटकन विचारले, काय? कुठे तुझी पत्नी? या पारिजातकाच्या खोडाजवळ. नावाडी झाडाखाली पाहत उद्गारला. कान्होजींनी झोपडीसमोरील पारिजातकाच्या खोडाजवळ केलेल्या मातीच्या किंचित फुगीर भागाकडे पाहिले. त्या फुगीर जमिनीखाली त्याच्या पत्नीला पुरले असल्याचे कान्होजींच्या लक्षात आले. ते त्या नावाड्याच्या आणखी जवळ गेले. त्याची नजर अजून त्या फुगीर दिसत असलेल्या जमिनीकडेच होती. तिथून नजर सारून त्यांनी नावाड्याकडे आत्मीयतेने पाहिले. आतापर्यंत लपवलेले दुःख आता त्याच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होते. त्याच्या डोळ्यांना पाण्याच्या धारा लागलेल्या होत्या. काय झालं मित्रा तुझ्या पत्नीचे? कान्होजींनी विचारले. पारिजातकाच्या फुलात रूपांतर. नावाड्याच्या गालावरून अश्रूंचे ओघळ वाहत होते. त्याचे शब्द ऐकून कान्होजींनी व्यथित होऊन क्षणभर डोळे बंद केले होते आणि मग डोळे उघडून त्यांनी विचारले, त्यांचा स्वर्गवास कसा झाला? तुमच्या विजापुरी लोकांनी ओरबाडलं तिला. मनगटांना अश्रू पुसत नावाडी म्हणाला. काय? कान्होजींसाठी ही वार्ता धक्कादायक नव्हती. त्यांना आदिलशाही सरदारांची सैन्याची कारस्थाने माहीतच होती, परंतु नावाडच्या पत्नीसोबत त्याच्या मित्राच्या पत्नीसोबत हे घडल्याने ते दुःखी झाले होते. इथं नदी तटावर आमची 3 घरं होती, 3 कुटुंब होती. त्या दिवशी आम्ही नावेनं आदिलशाही सैन्याला नदी पार करून दिली. नदी पार केल्यावर त्यांची नजर आमच्या स्त्रियांवर गेली आणि तो पुढे काही बोलण्याआधीच कान्होजींनी त्याला थांबवले. त्यांनी सगळ्यांना मारून टाकलं. कान्होजींनी आत्मीयतेने हळूच विचारले, स्त्रियांना अपवित्र करून मारलं, मुलांना तडफवत मारलं आणि नंतर पुरुषांच्या पोटात तलवारी खुपसल्या. नावाड्याच्या अश्रूंनी वेग घेतला होता. आणि तुला का? कान्होजींचे पुढचे वाक्य पूर्ण होण्याआधीच नावाडी म्हणाला, त्या आदिलशाही सैनिकांना नेहमी नदी पार करून देण्यासाठी मला जिवंत सोडलं गेलं. दौलतरावाने हातातले पारिजातकाचे पुष्प त्या स्त्रीच्या थडग्यावर सोडले. नावाड्याच्या भेटीचे वर्णन करताना कान्होजींच्या नेत्रांना धारा लागल्या होत्या. दौलतराव सुद्धा व्यथित झाला होता. त्याने झोपडीकडे नजर टाकली. नावाडी झोपडीत असावा या आशेने त्याने झोपडीत हळूच ढुंकून पाहिले. तो विचारात हरवला होता. तो नाही आहे. कान्होजींच्या शब्दाने दौलतराव भानावर आला आणि त्याने वळून पाहिले. आता कुठं आहे तुमचा साथीदार? दौलतरावाने सुकलेला कंठ भिजवत विचारले. विजापूरच्या दरबारात. ऐकून दौलतराव थक्क झाला. त्याला तिथं बंदी तर केलं नसावं या विचाराने त्याच्या अंतर्मनाला घेरले होते. चल दौलतराव, विश्राम करू, कान्होजी पुढे म्हणाले आणि झोपडीच्या आत गेले. त्यांच्या पाठोपाठ दौलतराव सुद्धा आत गेला. झोपडीत काही मातीची भांडी शिल्लक होती. बाकीची भांडी चोरीला गेली असावीत. नारळाच्या दोरीपासून बनवलेल्या 2 खाटा अजून शाबूत होत्या. कान्होजी एका खाटेवर आडवे झाले. गुरुदेव, तो नावाडी विजापूरच्या दरबारात कसा? दौलतरावाने त्यांच्या अंतर्मनातील भात्यात नुकत्याच उमटवलेल्या प्रश्नाला बाहेर काढले. मीच त्याला दरबारात प्रवेश करून दिला. तो आता वेषांतर करून दरबारात आहे, कारण त्याला त्याचा प्रतिशोध पूर्ण करायचा आहे. त्याला त्या आदिलशाही सरदाराचं नाव माहिती नाही, पण तो चेहऱ्याने मात्र त्याला ओळखतो. 1.5 वर्षापासून तो विजापूरच्या दरबारात आहे. आता कोणत्या वेशात आहे माहीत नाही, पण जर विजापूरमध्ये त्याच्याशी तुझी भेट झाली तर त्याचा दरबारातला अनुभव कामी येईल. जे गुरुदेव. दौलतरावाला कान्होजींचा बेत आता कळलेला होता, परंतु त्याच्या डोक्यात अजून एक विचार होताच. तो खाटेवर बसल्या बसल्या मान वळवत म्हणाला, त्याला मी ओळखायचं कसं? कान्होजींनी क्षणभर विचार केला आणि ते म्हणाले, त्याच्या कपाळावर उजव्या बाजूला जखमेची खून आहे. एखाद्या व्यक्तीला बादशहाच्या दरबारात ओळखायला इतकी ओळख पुरेशी नव्हती, परंतु यापेक्षा जास्त कान्होजींना काही ठाऊक नव्हते. दौलतरावाने विचारातून बाहेर येत खाटेवर अंग टाकले. पहाटे उठून दोघांना विजापूरसाठी निघायचे होते.